जमीन मालकांना पैसे न देताच निव्वळ दहशत दाखवून जमिनी बळकावणाऱ्या आणि त्यावर अनधिकृत चाळी बनवणाऱ्या दारा आणि रंधा या दोन कुविख्यात गुंडभावांवर मीरा भाईंदर आणि वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या क्राईम ब्रांचच्या युनिट 4नं गुन्हा दाखल केला आहे। त्या दोघांपैकी रंधाला पोलिसांनी अटकही केली आहे। त्यामुळे अनधिकृत चाळ माफियांचे धागेदोरे हे प्रशासन आणि बड्या धेंडांपर्यंत कसे पोहोचले आहेत याचा आता उलगडा होणं शक्य होणार आहे। त्यामुळे काही बड्या नावांचा पर्दाफाश होण्याचीही शक्यता आहे। अरविंद अलगुसिंह उर्फ दारा आणि सुरेंद्र प्रताप सिंह उर्फ रंधा अशी या प्रकरणातल्या मुख्य आरोपींची नावं आहेत। पोलीस स्टेशन या ठिकाणी सुरेंद्र सिंग उर्फ रंधा आणि त्याचा भाऊ दारा यांच्याविरुद्ध फसवणूक केल्याप्रकरणी वाळवी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास गुन्हे शाखेचं युनिट 4 हे करत आहे। यामध्ये आरोपी सुरेंद्र सिंग उर्फ रंधा याला अटक करण्यात आलेली असून त्याला 10 एप्रिलपर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे। राजावलीमध्ये अनाधिकृत बांधकाम दारा रंधाने जबरदस्ती चाली बनवलेल्या आहे। ते महसूल खात्याची जागा होती, वन खात्याची जागा होती, प्रायव्हेट जागा होती, नवीन शर्तीच्या जागा होत्या। अशा जागेवर यांनी अनाधिकृत चाली बनवल्या आणि त्या चालीवर दहशत यांनी माजवलेली आणि या अधिकाऱ्यांनी जर सखोल चौकशी केली तर तिकडे भरपूर मोठं गबाड निघेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।